आज अगदी 5 मिनिटांमध्ये जवसची चटणी कशी करायची ते दाखवते. जवस हे शरीराला खूप चांगले असते. याच्यामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्समुळे हृदयासाठी पण हे प्रचंड चांगले असते. काय करायचं, एक वाटीभर जवस घेऊन ते छान भाजून घ्यायचे. मंद आचेवरती भाजायचे. फार जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही. गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे छान कुरकुरीत व्यवस्थित भाजले जातात. साधारण जवस भाजायला इथे 3 ते 4 मिनिटं लागतात. नंतर अर्धी वाटी इथे दाणे घेतलेले आहेत शेंगदाणे, ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मी इथे सालीसकटच घेतलेले आहेत. सालीचं सुद्धा सत्व असतं सालींमध्ये सुद्धा. त्यामुळे सालींसकटच शेंगदाणे घेतलेले आहेत. इथे पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा भाजायचं आणि थोडंसं खोबरं भाजून झालं ना, की ह्याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि पुन्हा व्यवस्थित छान खरपूस भाजून घ्यायचं. हे भाजून झालं, की हेही त्याच्यावरती घालून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये तीळ घालायचे. 1 मोठा चमचा तीळ घातलेत आणि 1 मोठा चमचा जिरं घालायचं आणि ते सुद्धा भाजून घ्यायचं. भाजून झाल्यानंतर ते सुद्धा ह्याच्यावरती घालायचं. एकत्र करून घ्यायचं. एकत्र करून झालं की शेवटी ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता साधारण ह्याच्यामध्ये 25-30 पानं मी घातली असतील. व्यवस्थित छान ही पण भाजून घ्यायची आणि ती सुद्धा एकत्र करून घ्यायची. आता हे सगळं जे मिश्रण आहे ना, हे मिक्सरमध्ये घालायचं. थोडंसं थंड होऊ द्यायचं. मग सगळं मिक्सरमध्ये घालून घ्यायचं. मिक्सरमध्ये घातल्यानंतर थोडीशी चिंच आणि 1 चमचाभर इथे मी किसलेला गूळ घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. 1.5 चमचा लाल तिखट आणि 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर घालायची. हे सगळं घालून झाल्यानंतर थोडंसं हिंग घालायचं. साधारण अर्धा चमचा इथे हिंग घातलेलं आहे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. झाली इथे जवसाची चटणी तयार. खूप सुंदर तयार होते. ह्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं. तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता. भाजीची सुद्धा गरज पडणार नाही. एवढी सुंदर होते. एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.